स्मशानभूमीच्या जागेवरून धर्मराज काडादी यांनी आमदारावर निशाणा साधला। झालेलं राजकारण अतिशय दुर्दैवी आणि गलिच्छ असल्याच्या तीव्र भावना त्यांनी मांडल्या। शहरातील प्रस्तावित शांतीनगर लिंगायत स्मशानभूमी निर्माणाआधीच वादात सापडली। आमदार विजयकुमार देशमुख यांच्या पत्रानुसार प्रशासकीय काळात या स्मशानभूमीच्या देखभाल दुरुस्तीसाठी पालिकेकडून श्री सिद्धेश्वर देवस्थानकडे विचारणा झाली। विचार विनिमयानंतर देवस्थाननं याबाबत सहमती दर्शवली। पालिका निवडणुकीनंतर झालेल्या सभेत हा ठराव मान्य करण्यात आला। मात्र यानंतर काही मंडळींनी बृहन्मठ होडगी संस्थेचं नाव पुढे केलं। यानंतर या संबंध विषयात राजकीय रंग आला। यातून दोन धार्मिक संस्था समोरासमोर आल्यानं हे प्रकरण अधिक गंभीर बनलं। प्रस्तावित लिंगायत स्मशानभूमीच्या अनुषंगानं चाललेलं राजकारण आणि निर्माण झालेलं वातावरण लक्षात घेता श्री सिद्धेश्वर देवस्थान पंचसमितीचे अध्यक्ष धर्मराज काडादी यांनी आपली भूमिका रोखठोक स्वरूपात मांडली। लिंगायत समाजासाठी देवस्थानच्या मालकीच्या स्मशानभूमीमध्ये गेल्या 100 वर्षांहून अधिक काळापासून अतिशय चांगल्या प्रमाणे त्याचं नियोजन देवस्थान करत आलेलं आहे। याबाबत गेल्या काही दिवसापासून ज्या पद्धतीने सोलापूरकरांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न जाणीवपूर्वक होतोय, त्या दृष्टीने देवस्थानची भूमिका या ठिकाणी स्पष्ट करण्यासाठी मी आपणाला या ठिकाणी बोलवलेलं आहे। या निमित्तानं जी जागा देवस्थानला दिली गेली किंवा देण्याचा त्या ठिकाणी ठराव केलेला आहे, वास्तविक पाहता सिद्धेश्वर देवस्थानने कुठल्याही स्मशानभूमीच्या जागेचा किंवा ह्या सदर जागेचा आम्हाला मिळावी अशी मागणी कधीही केलेली नाही आहे। निवडणुकीच्या पूर्वी प्रशासन अधिकारी असताना किंवा प्रशासक असताना ही जागा सिद्धेश्वर देवस्थानचा स्मशानभूमीच्या व्यवस्थापनेमधील असलेला अनुभव लक्षात घेऊन ती आम्ही चालवावी अशा पद्धतीचा या भागातील आमदार विजयकुमार देशमुख यांच्या नावाचा उल्लेख करून आपण घ्यावी आणि आपली सहकार्याची भूमिका यामध्ये असावी अशा पद्धतीचं पत्र आल्यानंतर विश्वस्तांसमोर ते ठेवलं। विश्वस्ताने त्यामध्ये अनेक अडचणी असल्या तरी त्या भागातील लोकांचा उपयोग त्या ठिकाणी होईल या हेतूने ते काम करण्याचं त्या ठिकाणी ठरवलं। संबंधित स्मशानभूमी संदर्भात देवस्थाननं स्वतःहून मागणी केलेली नव्हती, तर सहकार्या संदर्भात पालिकेकडून विचारणा झाल्यानंतर आम्ही त्याला होकार दिला। हा विषय सिद्धेश्वर देवस्थानकडे जातोय म्हटल्यानंतर काही लोकांनी यामध्ये घाणेरडं राजकारण केलं। यातून समाजात आणि व्यक्तीमध्ये द्वेष निर्माण करण्याचा प्रयत्न झाला। आम्ही संयमी आणि सामाजिक भान राखणारे आहोत। पालिकेला वाटलं की होडगी मठाकडे स्मशानभूमीची जबाबदारी द्यावी तर त्यांना ती देण्यात यावी, अन्यथा आणखीन कोणाला द्यायची असेल तर ती त्यांना देण्यात यावी। आमची कोणतीच हरकत नाही आणि देवस्थानला देण्याचा निर्णय झाल्यास आम्ही ती जबाबदारी पार पाडू अशा स्पष्ट शब्दात धर्मराज काडादी यांनी आपली भूमिका मांडली। नाही ते दिली तर चालू नाही, दिली तर चालू नाही, पण जी भावना होती सुरुवातीला तेव्हा कुठेतरी हे वाटायला लागलं की एखाद्या चांगल्या कामाला पण अशा पद्धतीचं राजकारण करतात हे चुकीचं आहे। जगद्गुरूंनी या संदर्भात समन्वय साधण्याचा सल्ला लोकप्रतिनिधींना दिला होता, मात्र तसा कोणताही प्रयत्न झाला नसल्याचं काडादी यांनी म्हटलं। उलट या संबंध विषयामध्ये जगद्गुरूंचीच दिशाभूल करण्यात आली असं देखील धर्मराज काडादी म्हणाले। देण्याचा निर्णय होतो, वास्तविक आता आम्ही काही मागणी केली नाही। आपण असंही विचार करा, जगद्गुरूंची तिथे मागणी असेल आधीची, आमच्या आधीची म्हणून सांगतात, किती खरं किती खोटं माहित नाही, तर आपण ते विश्वासात तर घेतलंय का मला माहित नाही, पण तसं असं असताना आम्हाला ओढायचंच कशाला त्याच्यामध्ये। स्मशानभूमीचा विषय हाती घेऊन आपण काहीतरी करतोय हे दाखवून देण्याचा प्रयत्न होतोय, पण इथल्या लोकप्रतिनिधींनी लिंगायत समाजासाठी आजवर काय केलं हे त्यांनी दाखवून द्यावं असं आव्हान देताना धर्मराज काडादी यांचा रोख आमदार विजयकुमार देशमुख यांच्या दिशेने होता की 25 वर्षांमध्ये ह्यांनी कशा पद्धतीने विकासाची कामं केली। प्रत्येक गोष्टी मी सांगायची गरज नाही, स्मार्ट सिटी पासूनच जर केला
तरी एक तरी गोष्ट चांगली अशा पद्धतीने समाजासाठी, लिंगायत समाजासाठी असू देत किंवा सोलापूरच्या विकासासाठी असू देत, काय केलंय? सातत्यानं सिद्धेश्वर देवस्थानला आणि धर्मराज काडादी यांना विरोध करण्याचे उद्योग चालू आहेत. या पाठीमागची कारणं आजवर आपल्याला समजलेली नाहीत असं ते म्हणाले. धार्मिक संस्थांचं पावित्र्य राखताना श्री सिद्धेश्वर देवस्थाननं सामाजिक कार्यात आपलं योगदान दिलं. शहराच्या विकास कामात सुद्धा आम्ही भूमिका बजावतोय. असं असताना जाणीवपूर्वक जर कोणी देवस्थानला आणि आपणा स्वतःला अडचणीत आणण्याचा प्रयत्न करत असेल तर योग्य वेळी योग्य उत्तर हे ठरलेलं असेल असा इशाराही धर्मराज काडादी यांनी दिला. यावेळी श्री सिद्धेश्वर देवस्थान पंचसमितीच्या सदस्यांची उपस्थिती होती. या बातमीपत्राचे प्रमुख प्रायोजक प्लॅटिनम मॉल इंद्रधनु सोलापूर. सोलापुरातील सर्वात प्रतिष्ठित इंद्रधनु सोसायटीचा नवीन भव्य कमर्शियल प्रोजेक्ट आता रेल्वे स्टेशनच्या अगदी शेजारी शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी.